अबोली या मालिकेच्या 7 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोली सांगते काही नाही, तो माणूस फक्त विक्षिप्त आहे आणि विक्षिप्तपणाने तो सरांचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याची कोणतीही बाजू नाहीये. याच्यावरती परमजित सिंग म्हणतो, असं तुम्ही म्हणताय, पण त्यांची काहीतरी बाजू असणार आहे जी आपल्याला समजून घ्यावी लागणार, कारण अंकुशसुद्धा एक माणूसच आहे ना. अंकुशसुद्धा माणूस आहे, त्याच्याकडून सुद्धा खूप मोठी चूक तर होऊच शकते. अबोली म्हणते शक्यच नाही. अंकुश सरांनी नेहमी सगळ्यांचं भलंच करण्याचा विचार केला, त्यामुळे त्या व्यक्तीची काही बाजू असू शकत नाही. परमजित सिंग म्हणतात, मला सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल आणि त्यानंतरच आपण काय करायचं ते ठरवूया. असं म्हणत परमजित सिंग आता अबोलीला, अंकुशला मी लवकरात लवकर शोधेन असा शब्द देतात. अबोली त्यांना चहा देते. त्या चहाच्या कपवरती सुद्धा ते जोरात हात दाबतात. अबोली हे सगळं बघते आणि त्या अज्ञात व्यक्तीला बोलल्यावरती इतका राग का बरं यांना येत आहे, हा अबोलीच्या मनामध्ये प्रश्न येतो. अबोली म्हणते, किती काही झालं ना तरी अंकुश सर असं काही करणार नाहीत आणि अंकुश सरांना तुम्ही लवकरात लवकर शोधाल याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. तितक्यात तिथे विजया येते आणि म्हणते, तुम्ही इथे काय करताय? अहो, इथे ही अबोली आहे, पण खरी बायको आहे ना अंकुशची किंवा सचितची, ती तिकडे आहे, तिला भेटायला चला. पण पल्लवीला भेटायला मात्र इकडे आता लगेचच ती अज्ञात व्यक्ती नकार देते आणि ती म्हणते, मला त्यांना भेटायची काही गरज नाही वाटत. नीता म्हणते, असं कसं? तिचा मुलगा आणि ती तिकडे आहे, तुम्ही चला बरं भेटा तिला. यावरती परमजित सिंग म्हणतात, नको, त्या व्यक्तींना भेटण्यामध्ये मला काही स्वारस्य नाही. असं म्हणत परमजित सिंग पल्लवीला भेटायला ठाम नकार देत असताना अबोलीने काढलेली अंकुशची फाईल आता वाऱ्याने उघडली जाते आणि त्यातले बरेचसे कागद अस्ताव्यस्त इकडे तिकडे पसरतात. सगळेजण ते कागद गोळा करतात आणि अबोलीच्या हातामध्ये परत देतात. परमजित सिंगच्या हातात सुद्धा एक कागद असतो, तो सुद्धा कागद ते अबोलीला देतात. अबोली आता सगळे कागद पुन्हा फाईल नीट ठेवते आणि परमजित सिंग म्हणतात, मी येतो. आता मात्र परमजित सिंग यांनी पल्लवीला भेटायला नकार का दिला हे कोडं नीताला काही उलगडलेलं नसतं. नीता आता हीच खबरबात देण्यासाठी विजयाला ती घरी जाते. इकडे अबोली आता ते पुन्हा एकदा पडलेले कात्रणं उचलते आणि एक एक करत पाहत असताना अबोलीच्या लक्षात येतं की परमजित सिंग, मग हे आले होते ते कोण आहेत? ह्याच्यामध्ये फोटोत तर वेगळंच काहीतरी दिसतंय. अबोली म्हणते, आजी, अगं परमजित सिंग यांच्या हातून अंकुश सरांना काही पारितोषिक वगैरे मिळालं होतं का? आजी म्हणते, हो, परमजित सिंग यांच्याकडून पारितोषिक मिळालं होतं. तरीच मी विचार करते, हे नाव मी ऐकल्यासारखं कुठे वाटते. कारण अबोली, तुला माहिती आहे का, आपला किरण हे परमजित सिंग हे खास मित्र आणि अंकुशला त्यांना ओळखायचा, त्यामुळे अंकुशला त्यांच्या हातून पुरस्कार मिळालेला होता. बरोबर बोलतेस तू. पण अबोली तो फोटो बघते आणि त्या फोटोमधला व्यक्ती आणि आत्ताचे परमजित सिंग हे कोणीतरी वेगळे आहेत हे अबोलीला समजतं आणि अबोली विचार करते, काहीतरी गडबड आहे. मला आत्ताच्या आत्ता जाऊन मात्र क्रिशची भेट घेतली पाहिजे, जेणेकरून काय सत्य आहे काय नाही या सत्याचा बरोबर उलगडा होईल. असा विचार करत आता अबोली ताबडतोब जायला निघते. अबोली ज्या वेळेला क्रिशला भेटायला निघते ती क्रिशला कॉल करते. क्रिशला कॉल करून अबोली सांगते, क्रिश, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तोपर्यंत इकडे आता अंकुश सांगत असतो, हे बघ, तू मला जोपर्यंत सांगत नाहीस किंवा मला अबोलीशी फोनवरती बोलू देत नाहीस, मी तुला कार्तिकीचा पत्ता नाही सांगणार. मला माहिती आहे कार्तिकी कुठे आहे, पण मी तुला पत्ता नाही सांगणार. यावरती परमजित सिंग म्हणजेच तोतया माणूस एक शब्द पटकन बोलून जातो आणि तो म्हणतो, तू मला काही सांगायची गरज नाही आहे, कारण मी चाळीमध्ये गेलो होतो. आता अंकुश विचार करतो, हा चाळीत गेला होता, चाळीशी आणि कार्तिकीचा काय संबंध? म्हणजे ह्याला कार्तिकी चाळीत सापडली, पण चाळीत कोण कार्तिकी? म्हणजे नीताचं तर लग्न झालंय, त्यामुळे नीता नसणार आहे. त्याचप्रमाणे राघूचं क्रिश सोबत अफेअर आहे, म्हणजे राघू नाही. विजयाचा तर काही प्रश्नच नाही, मग राहिलं कोण? असा विचार करत आता मात्र अंकुश स्वतःशीच विचार करत असतो की ह्याची कार्तिकी कोण आहे. पण अंकुश एक व्यक्ती पूर्णपणे विसरतो आणि ती म्हणजे ती व्यक्ती असते पल्लवी. पल्लवीला अंकुश विसरतो. पल्लवी म्हणजेच त्या व्यक्तीची कार्तिकी असते आणि चाळीत गेल्यावरती तीच कार्तिकी भेटलेली असते. अशा प्रकारचा तो माणूस बोलत असतो, जे अजूनही आता अंकुशला काही कळतच नसतं. अंकुश आपल्या स्वतःशीच विचार करत बसतो, चाळीमध्ये कोण आहे कार्तिकी आणि माझ्याकडून असं काय घडलंय कार्तिकीच्या बाबतीत ज्यामुळे हा माझ्यावरती इतका राग खाऊन आहे. अंकुशला कोडं सुटतच नसतं, पण अबोलीने कोडं सोडवलेलं असतं. अबोली ते कात्रण घेऊन क्रिशला भेटायला निघते आणि ती विचार करते, मग ज्या वेळेला रिपोर्टर आले होते तेव्हा परमजित सिंग तिकडे मागे बसले होते, म्हणजे ते लपून बसले होते. त्यांचा फेस मीडियासमोर यायला नको आणि मीडियासमोर त्यांना ओळखायला नको की हे परमजित सिंग नाही, म्हणून
अबोली म्हणते नाही नाही, खूप मोठी काहीतरी गडबड आहे. या सगळ्याचा शोध पुरावा मला काहीही करून घ्यायलाच पाहिजे आणि कुठे तो परमजित सिंग, का असं हे सगळं वागतोय, हे सगळं शोधायलाच पाहिजे. इकडे अंकुश मात्र वेगळाच विचार करत असतो की या सगळ्यामध्ये ह्याला कार्तिकी सापडली कुठे आणि कार्तिकी आपल्या जर चाळीत आहे तर माझ्या लक्षात का येत नाहीये की मी तिच्यासोबत काही चुकीचं केलंय. अंकुश डोक्याला ताण देत असतो पण आठवायचं काही नाव त्याला घेतच नसतं. तोपर्यंत अबोली आता ती फाईल जागेवरतीच ठेवते आणि ताबडतोब आपली पर्स घेऊन बाहेर पडते. आजी म्हणते अबोली कुठे चाललीस तू? अबोली म्हणते आजी आलेच, मी पटकन क्रिशला भेटून आले आणि फोनवरती क्रिशला मला तुला महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत अबोली निघते. इकडे विजया विचार करते ही अबोली धावत पळत गेली कुठे आणि ती आता नीताला एक काम देते. तोपर्यंत अबोली आता क्रिशला भेटायला येते आणि म्हणते क्रिश तुला एक गोष्ट सांगू का, हे जे परमजित सिंग आहेत ना ते खोटे आहेत. हे परमजित सिंग खोटे आहेत हे मी सिद्ध करू शकते. क्रिश म्हणतो काय बोलतेस तू अबोली? याच्यावरती अबोली म्हणते तुला त्यांची आता तपासणी करायला पाहिजे. क्रिश म्हणतो अबोली तुला वेळ लागलाय, कारण तू ना खूप विचार करतेस, अंकुश सरांचा खूप विचार करतेस, म्हणून तुला असं वाटतंय की ते नाही आहेत म्हणून परमजित सिंग. अगं असं कसं होईल, डिपार्टमेंटमध्ये ते इतक्या सहजपणे वावरतायत. अबोली म्हणते क्रिश मी तुला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते, ते वावरतायत हो, पण तू कधी परमजित सिंगना पाहिलंयस का? क्रिश म्हणतो मी नाही गे पाहिलंय. अबोली म्हणते मग तू तुझ्या सिनियरची वगैरे मदत घे. क्रिश म्हणतो माझी नोकरी जाईल हो, म्हणजे माझ्या सिनियरवरतीच मी चौकशी करतोय, त्यांच्यावरती पाळत ठेवतोय आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांची माहिती काढतोय, कळलं तर माझी नोकरी जाईल. अबोली म्हणते क्रिश मी तुला सांगते ना, थांब, तू माझ्याकडे पुरावा आहे. क्रिश म्हणतो पुरावा आहे? अबोली म्हणते हो, चल तू माझ्यासोबत घरी. आणि अबोली आता तोच फोटो, जो फोटो तिने ठेवलेला असतो कात्रणामध्ये, तो फोटो दाखवण्यासाठी क्रिशला घेऊन घरी येते. क्रिशला घेऊन अबोली घरी येते. आजी म्हणते अबोली अगं तू आलीस? अबोली म्हणते हो आजी, मला ना थोडंसं माझं काम आहे महत्त्वाचं, म्हणून मी क्रिशला इकडे घेऊन आले असं म्हणत अबोली आता ती फाईल घेते. त्या फाईलमधले सगळे फोटो चाळते. आजी म्हणते तुम्ही काम करा, आम्ही आतल्या रूममध्ये बसतो. अबोली एक एक करत सगळे आता फोटो काढते, पण त्याच्यात तो फोटो काही सापडत नाही. अबोली म्हणते क्रिश अरे याच्यातच तो फोटो होता, असा अचानकपणे तो फोटो कुठे निघून जाईल? यावरती क्रिश म्हणतो अगं अबोली काय बोलतेस तू, मला तर खात्रीच वाटत नाहीये. अबोली म्हणते थांब, मी तुला सांगते ना, इथेच तो कुठेतरी फोटो होता. मग अबोली राघूला बोलवते. राघू ही फाईल कोणी काढली होती का? राघू म्हणते नाही वहिनी, पण तू ज्या वेळेला ही फाईल खाली पडली होती बघ, त्यावेळेला कदाचित हे सगळं खाली पडले असतील आणि तुला हवे तो पेपर गायब झाला असेल असं म्हणत आता राघू इकडे तिकडे शोधाशोध करते. पण खरा सूत्रधार असतो ते म्हणजे विजया. विजयाने नीताला पाठवून ती फाईल चोरलेली असते. विजया लपून छपून पाहते, अबोलीला फाईल भेटतच नाहीये आणि ती विचार करते कशी भेटणार अबोलीला फाईल? अबोलीला फाईल तर भेटणं शक्यच नाही आहे, कारण ती फाईल तर माझ्याकडे आहे आणि केलेलं कारस्थान नीताच्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं. तिने आता इकडे नीताला पाठवलेलं असतं. विजयाने नीताला पाठवून ती फाईल आणायला सांगितलेली असते. नीता ती फाईल आणते. विजया फाईल पाहते, त्याच्यामधला तो फोटो पाहते आणि विचार करते अच्छा, म्हणजे हा तो परमजित सिंग नाहीच आहे, हा कोणीतरी तोतया आहे आणि हा तर खूप मोठा पुरावा आहे. हा पुरावा मी अबोलीच्या हाती मात्र लागू देणार नाही. अबोलीच्या हाती पुरावा लागला तर ती सगळं काही ठीक करेल आणि सगळं काही ठीक व्हायला नको, म्हणून मुद्दाम विजयाने तो पुरावा आपल्याकडे ठेवलेला असतो आणि ती फाईल मुद्दाम नीताला पुन्हा जागेवर ठेवायला सांगितलेली असते. अबोली म्हणते क्रिश तू माझ्यावरती विश्वास ठेव ना, अरे खरंच त्या फाईलमध्ये तो पुरावा होता. क्रिश म्हणतो अबोली तू आजीसोबत बोललीस, राघू तिथे होती, तू कुणाला तरी तो फोटो दाखवलास का? आता अबोलीने नेमकी चूक केलेली असते की तो फोटो तिने कुणाला दाखवलेलाच नसतो, त्यामुळे क्रिश तिच्यावरती विश्वास ठेवायला काही तयारच नसतो, कारण प्रश्न असतो तो त्याच्या सिनियर ऑफिसरचा. आता मात्र क्रिशला काहीच कळत नाही की अबोलीची साथ द्यावी की या सगळ्यामध्ये आपण सुद्धा अडकू की काय, ही सुद्धा क्रिशला भीती वाटत असते. आता इकडे विजया विचार करत असते अबोली कसं तुला मी चेकमेट केलं बघितलंस ना, तुला चेकमेट केलेलं आहे आणि तुला कधीच मी पुराव्यापर्यंत पोहोचू देणार नाही असं म्हणत आता इकडे विजया स्वतःवरतीच खुश होत असते. पण अबोली काही कच्ची खिलाडी नसते. ती क्रिशला सांगत असते क्रिश मी तुला सांगते ना की मी ती फोटो पाहिलेला आहे, तू एक काम करू शकतोस का? तू त्यांना ओळखत नाहीस, तुझे ज्युनियर अधिकारी त्यांना ओळखत नाहीत, पण तुझे सिनियर्स कोणीतरी असतील की, तुझे सिनियर्स असतील ते तर नक्कीच ओळखत असतील की नाही, तू मला सांग बरं. त्यामुळे तू तुझ्या सिनियरची मदत घेतोस का? सिनियरची मदत घे आणि त्यांना विचार आणि मगच तू ठरव काय करायचं ते. क्रिश म्हणतो ठीक आहे अबोली, तू म्हणतेस तर मी तसं करायला तयार आहे. पण इकडे विजया डाव साधते आणि ती परमजित सिंगची भेट घेते आणि म्हणते तुमचं पोस्टिंग कधी झालं होतं बरं, असं म्हणत चौकशी करते. परमजित सिंग म्हणतो तुम्हाला उत्तर देण्यासाठी मी काही बांधील
नाहीये। यावरती विजया म्हणते, असं का? हे बघा, माझ्याकडे पुरावा आहे की तुम्ही खोटे परमजित सिंग आहात, असं म्हणत आता विजया खूप मोठा गौप्यस्फोट करते आणि आता ते कातरंटी पुन्हा एकदा परमजित सिंगला दाखवते। आता मात्र विजया म्हणते, बोलव पोलिसांना, या बरं या इकडे, असं म्हणत ती आता मोठा कांगावा करते। आता खरं तर हे सत्य अबोलीला समजायला पाहिजे, ते विजयाला समजले। त्यामुळे मालिकेमध्ये आता कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार।